हाय मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मजेतच असणार, मी पण मजेतच आहे। तर आज आपण बघणार आहोत उन्हाळ्याचा थंडगार असा तोंडी लावण्याचा मेनू। तर त्यासाठी मी एक काकडी, 2 टोमॅटो आणि 2 कांदे घेतलेत। गाजर आहे माझ्याकडे पण मी नाही घेतलेलं, आणि फ्रेश अशी कोथिंबीर। हा मेनू एवढा सोपा आहे, एवढा खायला चवदार आहे, जुना आहे, पण हा उन्हाळा लागल्यापासून माझ्या थोडासा लक्षातून गेलेला होता। त्यामुळे मी आज करणारच होते आणि रेसिपी पण टाकायचीच होती। त्यासाठी मी ती काकडी साल काढून घेतली आहे, कारण कधी कधी काकडी कडू असते आणि साल नाही काढली तर ती कडू लागते। त्यामुळे मी साल काढून घेतलेली आहे आणि ती पण बारीक चिरून घ्यायची। आपण जेवताना वेगळे वेगळे पदार्थ करतो तोंडी लावण्यासाठी, जसं की पापड भाजतो, लोणचं असतं, मठ्ठा असतो, साधं फिक्क ताक असतं, पण ही कोशिंबीर थोडीशी माझ्या लक्षातून गेली होती म्हणून मी आज ती केली आहे। तर मी तर सर्व चिरून घेतलंय, पण त्याच्यातलं टोमॅटोंच्या बिया मी घेतलेल्या नाहीत, फक्त वरचं टोमॅटो तेवढं घेतलं, आतल्या बिया काढून टाकलेत आणि हे बाकी सर्व बारीक चिरून घेतलेलं आहे। तर हा जुना पदार्थ असल्यामुळे सर्व एवढी तोंडी लावण्यासाठी छान, म्हणजे चवीनेच खातात। हे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची। मीठ घालून घ्यायचंय चवीपुरतं आणि दही घालायचे। आता एवढ्या ह्याला मी साधारणतः हे पाऊण वाटी दही आहे घरी केलेलं, आंबट असेल तरी काहीच हरकत नाही, त्यामुळे मी टोमॅटोतल्या बिया काढून घेतलेत की ते जास्तीचं आंबट होतं। हे सर्व लागणारच आहे, पण मी आधी थोडंसं ठेवलेलंच आहे, ते पण टाकून घेते। हा एवढा स्वादिष्ट मेनू आहे, पौष्टिक आहे। त्यासाठी मी आता मोहरीची फोडणी करणार आहे। तुम्ही याच्यात एक उभी कापलेली मिरची, कढीपत्ता टाकू शकताय, पण मी फक्त मोहरी घातलेली आहे, प्लेन छान लागते कोशिंबीर। आणि ह्याच्यावरती टाकून घ्यायची आणि हे परत एकदा हलवायचं आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं की जोपर्यंत तुम्हाला ते खायला घ्यायचं नाही तोपर्यंत ते फ्रीजमध्ये ठेवायचं। आणि ज्यावेळेस तुम्हाला खायला घ्यायचंय त्याच वेळेस त्याच्यात काढल्यानंतर साखर घालायची। त्याने काय होतं की त्याला जास्त पाणी सुटत नाही, त्यामुळे मी टोमॅटोच्या बिया सुद्धा काढून टाकलेल्या आहेत, त्याने पाणी सुटतं जास्त म्हणून। तर कशी वाटली तुम्हाला कोशिंबीरची ही साधी सोपी आणि जुनी रेसिपी, जी जुन्या बायका करायच्या, ही कशी वाटली? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये मला सांगा। आणि हो, अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या। भेटूया आपण अशाच जुन्या साध्या सोप्या पण हेल्दी रेसिपीत। तोपर्यंत धन्यवाद।